जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नोकरी लावतो म्हणून सांगितलं आणि तिला थेट लॉजवर नेलं. 23 वर्षीय तरुणीसोबत भयंकर प्रकार हा घडला. लातूरात खळबळ उडाली. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. लातूर हे पूर्णपणे हादरलं गेलं. नोकरीच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार. उदगीरमधील ही संतापजनक घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये एका माणुसकीला काळिंबा फासणारी ही घटना उघडकीस आली आहे. एका 23 वर्षीय सुशिक्षित तरुणीला नोकरीचे खोटे आश्वासन देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे केवळ लातूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली गेली आहे. पीडित तरुणीने आपले शिक्षण 12वी आणि ITI पूर्ण केले असून ती प्रामाणिकपणे नोकरीच्या शोधात होती. याच हतबलतेचा फायदा शेजारी राहणाऱ्या संतोष दत्तात्रय पाटील या नराधमाने घेतला. ओळखीचा फायदा घेऊन त्याने तुला चांगली नोकरी लावून देतो असे खोटे आश्वासन देत राहिला. 14 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपीने तिला फसवून उदगीर शहरातील बिदर रोड परिसरातील एका लॉजवर नेले. तिथे तिला कोणताही सुगावा लागण्यापूर्वी तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आले. केवळ अत्याचार करून हा नराधम थांबला नव्हता, तर त्याने पीडितेच्या आणि तिच्या आजीच्या जीवाचे रान करण्याची धमकी दिली. जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला आणि तुझ्या आजीला संपवून टाकील अशी भीती घातल्यामुळे ही तरुणी अनेक महिने दहशतीखाली वावरत होती. या गुन्हेगाराची मजल इतकी वाढली की 27 फेब्रुवारी रोजी त्याने पुन्हा पीडितेच्या घरी जाऊन तिला शिवीगाळ केली आणि धमकावले की या सततच्या त्रासाला कंटाळून आणि स्वतःच्या सन्मानासाठी अखेर या तरुणीने धाडस केले आणि पोलिसात तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीनंतर उदगीर शहर पोलीस ठाण्यात संतोष दत्तात्रय पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांद्वारे हा गुन्हा नोंदवला गेला आहे. इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, जीव मारण्याची धमकी देणे, पीडितेच्या घरात घुसून त्रास देणे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करून असून लॉजवरील CCTV फुटेज आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. आजच्या काळात बेरोजगारीची समस्या ही गंभीर आहे. ITI सारखे तांत्रिक शिक्षण घेऊनही जेव्हा तरुणांना नोकरी मिळत नाही तेव्हा ते मदतीसाठी आसपासच्या लोकांवर विश्वास ठेवतात. अशा विश्वासाचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेत असतात. नोकरी देण्याचे आश्वासन देणारी ही व्यक्ती जर तुम्हाला खाजगी ठिकाणी लॉज, हॉटेल किंवा निसर्गस्थळ बोलवत असेल तर सावध राहायला शिका. अशा कोणत्याही ऑफरबद्दल आपल्या पालकांशी किंवा विश्वासू मित्रांशी चर्चा करा. गुन्हेगार नेहमी भीतीचा वापर शस्त्र म्हणून करतात, मात्र कायद्याची मदत घेतल्यास त्यांना अद्दल घडू शकते. अशा परिस्थितीत पीडित तरुणीने दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे. अनेकदा समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीने अशा घटना दबल्या जात असतात, ज्यामुळे गुन्हेगाराचे मनोबलही वाढत असते. पोलिसांनी हा
खटला जलद गतीने न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न हा करावा. पीडितेवर टीका करण्याऐवजी तिला आणि तिच्या कुटुंबाला मानसिक आधार देणे हे गरजेचे आहे. उदगीरमधील ही घटना महिलेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. नोकरी हे जगण्याचे एक साधन असते, पण त्या साधनाचा वापर करून कोणाचे आयुष्य हे उद्ध्वस्त करणे ही अत्यंत नीच प्रकार आहे. आरोपी संतोष पाटील याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल. जर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्राला पण हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.